स्वागत करते फिल्मी गप्पांच्या या स्पेशल एपिसोडमध्ये। मित्रांनो, आपल्या आवडत्या मराठी कलाकारांचे इंटरव्ह्यूज, त्यांची नाटकं, त्यांचे सिनेमे आपण नेहमीच पाहतो, पण जर का त्यांचे डेली रुटीन बघण्याची संधी तुम्हाला मिळाली तर मजा येईल ना। हीच संधी आज मी तुमच्यासाठी आणली आहे आणि आजचा आपला कलाकार कोण आहे हे थोडंसं गुपित आहे। जस्ट वेट अँड वॉच, कळेलच तुम्हाला। चला, गुड मॉर्निंग। फायनली माझा टॉल डार्क हँडसम हिरो, आपल्या मराठी इंडस्ट्रीचा वैभव तत्ववादी आज आपल्या सोबत असणार आहे। आणि वैभव, आज दिवसभर मी तुझ्या सोबत लॉंग ड्राईव्हला जाणार आहे। माय प्लेजर। नऊवारी साडीत अडकाया जातोय लग्नाच्या बेडीत। वैभव, फायनली आपल्या प्रवासाची सुरुवात झालेली आहे। नेमकं काय प्लॅन आहे आजचा? तर आजचं जर तू विचारलंस आपला प्लॅन, तर आधी आपण राजश्री मीडियाला जाणार आहोत, तिकडे इंटरव्ह्यू आहे। त्याच्यानंतर IBN लोकमतला लाईव्ह इंटरव्ह्यू आहे। त्याच्यानंतर आपण एका पब्लिकेशन व्हिजिटला जाणार आहोत। ॲक्च्युली काल मी पुण्याहून आलो, प्रमोशन आर रिअली व्हेरी हेक्टिक। म्हणजे बऱ्याचदा असं लोकांना वाटतं की मजा करतायत, पण मजा येते प्रेक्षकांना भेटायला, पण प्रॉब्लेम असा होता की खूप जास्त हेक्टिक होतं, झोप कमी मिळते। त्यामुळे मला असं आधी वाटायचं की गॉगल्स काय घालतात सारखे ॲक्टर काय होतं, झोपेत इतके असतात की म्हणून ते गॉगल्स घालतात। पण ऍक्च्युली तू जसं मगाशी म्हणालास की खूप हेक्टिक डे असतो, तर मला तेच विचारत होतं, काही नाश्ता वगैरे आज केलास? कारण तर मला आठवलं मी नाश्ता केलेला नाही पण मी कॅरी करतो। तुला ड्राईव्ह करायला किती आवडतं? मला खूप आवडतं ड्राईव्ह करायला। मला बाईकचा शौक नाही तेवढा, पण 4 व्हीलरचा खूप शौक आहे। आणि मी माझी पहिली कार जेव्हा घेतली होती होंडा सिटी, पण त्या गाड्या घेतल्यानंतर अरे यार ही पण भारी, हे पण भारी, असं मी बघताना नेहमी गाड्यांकडे बघत असतो। आता मी जस्ट नवीन गाडी घेतली आहे, सो ती ऑटोमॅटिक असल्या कारणाने तर ड्राईव्ह करायला अजून मजा आहे। पण मुंबईला ट्रॅफिक, आता तू जर बघितलं, वी आर लकी की इथे फार ट्रॅफिक नाही आहे, नाही तर JVL झालं माझं। अच्छा, बोलायची खोटी आणि आम्हाला ट्रॅफिक लागलंय थोडंसं। कोणती कार आवडते पण जास्त तुला? मला सगळ्या कार आवडतात, सगळ्या एक्झॉटिक कार्स आवडतात। म्हणजे जी नेम द लक्झुरियस कार, मला सिडान जास्त आवडते। पण शेवटी तू म्हणाला की सिडान वगैरे आवडते, तो ऊंची लोक ऊंची पसंत, तर अशा उच्च किंवा उंच व्यक्तिमत्वासाठी मी एक छोटंसं गिफ्ट आणलं। खूप साऱ्या कार्स आणल्यात आणि यातल्या सगळ्या लेट्स होप सगळ्या मोठमोठ्या कार पण मी घेईन सगळ्या घेशील। आणि मी होप तशा करते की त्या मोठ्या कार मध्ये एकदा खरंच मला याच्यासोबत लॉंग ड्राईव्हला जायला मिळेल। मला असं कळलं की तुला शेरो शायरीची खूप 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 आवड आहे, म्हणजे एवढा खूप स्टॉक भरलेला असतो। काही मित्र मला बोर समजतात, काही म्हणतात नाही चांगली सवय, मी दारू पित नाही। त्यामुळे एक त्याच्यावर असा खूप सुंदर शेर आहे की जाम पे जाम पीने से क्या फायदा, सुबह तक तो सारी उतर जाएगी। जाम पे जाम पीने से क्या फायदा, सुबह तक तो सारी उतर जाएगी। हमने तेरी आंखों से पी है, खुदा की कसम सारी उम्र नशे में गुजर जाएगी। वाह, माशाअल्लाह। तुझ्या डोळ्यांचं जेव्हा कौतुक करतात आणि स्पेशली तू डोळ्यांनी बोलतोस, डोळ्यांनी अभिनय करतोस वगैरे, तर कसं वाटतं तेव्हा? खूप छान वाटतं, खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे। कारण मला आठवतं लहानपणी मी आईला नेहमी म्हणायचो, आई माझे डोळे मुलींसारखे आहे का? आई म्हणे का? मला सारखे टीचर विचारायचे, वैभव आप सुरमा लगाते हो क्या, सुरमा लगाते हो क्या? आय सेड मॅम नहीं लगाता हूँ मैं सुरमा, पण ते तसे डोळे असं काजळ लावल्यासारखं वाटतात, तर ते तसं आहे। आता दिस इज द वे इट इज। सो आता कॉम्प्लिमेंट मिळतात तर गुड। जेव्हा तू नाटक वगैरे करायचास तर घरनं सपोर्ट होता पहिल्यापासून? मी 8th मध्ये आईबाबांना सांगितलं होतं की मला ना ॲक्टिंगमध्ये करिअर करायचं। तर तेव्हा 20 सेकंद आमच्या बेडरूममध्ये पिन ड्रॉप सायलेन्स होता, कारण कोणाला 20 सेकंद कोणाला कळलंच नाही की काय करूया। पण लहानपणापासून कलेकडे ते म्हणतात ना रुझान रहता है, तसं ते होतं। त्यामुळे आईबाबांनी सपोर्ट नेहमीच केला। जरा भीती होती त्यांना, तर बाबा मला एकदा म्हणाले की मी तुला बाबा सपोर्ट करू शकतो, पण मी प्रोड्यूस नाही करू शकतो यासाठी, तुला तुझं करावं लागेल। किती भीती, हिरो वगैरे होतो ठीक आहे, आणि तुला जे काय करायचं असेल तुला स्वतःच्या मेहनतीवर करावं लागेल। तर मग आम्ही असं डिसाईड केलं की ग्रॅज्युएशन करूया। आणि माझंही मत आहे की राईट थिंग शुड बी डन ॲट राईट टाईम। आता हे जेव्हा वाक्य मी बोलतो ना, पालक फार आनंदी होतात, त्याचे मुलं असतात ज्यांना अशा वेगळ्या फील्डमध्ये करिअर करायचं असतं। तर बऱ्याचदा असं होतं की अरे वैभव सांग ना याला, हे बघ यांनी इंजिनिअरिंग केलंय बरं का। पण तसा इंजिनिअरिंग म्हटल्यानंतर दुष्काळच असतो नाही का मुलींचा वगैरे, तर दुष्काळी 4 वर्ष काढलीस तू। मला असं वाटतं की माझ्यासाठी ब्युटी इज नॉट ऑलवेज लुक्स, त्यामुळेच तर मी एवढी इतके काही जास्त सजून वगैरे नाही आली। पण असं नव्हतं, COEP मध्ये सुंदर मुली पण होत्या आणि
कॉलेज कोणतं म्हणाला तुझं? COEP, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग Okay. पुणे. ओके. इट्स वन ऑफ द बेस्ट इन्स्टिट्यूट्स ऑफ दिस कंट्री. आपल्याला हा इतका नाही म्हणजे मी माझ्यावर जाऊ नका, इतर मुलं हुशार असतात त्यातले. तर मार्क बरे पडायचे. आपण मुलींवर होतो का? सॉरी हा पण भरकडलो नाही. असं काही नाही. आत्मचोली म्हणजे हो मला खूप क्रशेस होते. अगदी KG1 पासून माझे क्रशेस होते. पहिली क्रश तर माझी KG1? स्कूल टीचर होती. Oh my God. त्या म्हणायच्या पण वैभव मेरा सबसे बड़ा फॅन है बोली स्कूल में. एक बोट वैभवला दाखवल्यानंतर काय होतं? आपण कार मध्ये आहोत, समोर कॅमेरा आहे, पडतील सगळ्या गोष्टी इकडे तिकडे. पण काय होतं तुला कुणी असा हात मला लावला? बघायचं. मला गुदगुल्या खूप होतात आणि लोक हसतात, पण ज्यांना होतात दे रिलेट टू मी. अशी बरीच मंडळी आहेत ज्यांना गुदगुल्या होतात, तर ते त्रास. फायनली स्टिलिंग आलाय. स्टिलिंग कसं फार आवडतं इथे वाटतं? ड्राईव्ह. मला तर वाटतं रोमॅन्टिक ड्राईव्ह जे काय असेल ना ते इथेच व्हावं फक्त. रात्री खूप छान होतं इकडे. पण आता मला वाटतं आपण वरळीत एंटर केलेलं आहे. मीडिया इंटरव्ह्यूज वगैरे म्हटलं की डे खूप हेक्टिक असतो, तर कधी कधी होत असं ना की खूप कंटाळा येतो बोलायचा, पुन्हा पुन्हा तेच कंटाळापेक्षा ना मला थकवा कधी कधी येतो की पण नंतर असं वाटतं की दॅट इज युअर जॉब. त्यामुळे मला असं वाटतं की इंटरव्ह्यूज देणं किंवा लोकांचे इंटरॅक्शन करणं दिस इज पार्ट अँड पार्सल. त्यामुळे थकवा जरी आला तरी मला कधी बोर होत आलं का. आय थिंक हेच आहे ना, इथेच आहे कुठेतरी. मोठ्या मोठ्या बिल्डिंग बघून कसं वाटायचं ना मुंबईत आल्यावर? खूप खूप मला वेगळं. अजूनही मला हाईटची भीती आहे. स्वतः इतका छान उंच हाईटची भीती आहे. माझे मित्र म्हणाले मी आज सँडल घालून आली उंच तुझ्या टाकत जा. हाईट से डर लगता है. हाँ यार, तो ऊपर से नीचे देखा तो तू डर जाता होगा बोले. आमचा ग्रुप आहे नागपूरचा, तर शाळेतून जेव्हा मला ते बोलवायला यायचे ना, तर बाहेरूनच आवाज द्यायचे, वैभव बाबा 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 बाबा, आणि सगळे 10 लोक ते बाबा 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 करायचे. इतकं एम्बॅरेसिंग होतं ते अजूनही तसंच करतात. आणि पुण्याचे माझे मित्र, मला आठवतं माझी पहिली सिरियल झाल्यानंतर, पहिली सिरियल ती कोणी ओळखत नव्हतं काही माहिती नाही, आणि मी बाईकवर जायचो शूटिंग नंतर, तर मुद्दाम ते वैभव तत्वाने ते ऍक्टर तुम्ही ऍक्ट म्हटलं यार अक्षय प्लीज, मला फार लाज वाटते. मग लोकही असे बघायचे तर माझं आय थिंक माय लाईफ इज माय फ्रेंड. इतकं जवळचे मित्र भेटले आहेत मला. आता आपण इंटरव्ह्यूला जातोय, थोडं त्याला दीर्घ श्वास घेऊ दे, कारण मी खूप बोलायला लावलंय त्याला. आता तिकडे जाऊन खूप बोलायचं आहे. बोलायचं आहे. अशा पद्धतीने आपण आलेलो आहोत. कुणाची वाट बघतोय वैभव? प्रार्थना बेहरे. सेटवर पण असंच व्हायचं का? म्हणजे तू आधी रेडी आणि मग प्रार्थना आरामात? मुलं ऑलरेडी, मुलांचं सोपं असतं नाही. मुलींचं जेन्युनली अवघड असतं, म्हणजे त्यांचा मेकअप, त्यांचे हेअर वगैरे. तर मी कधी म्हणत नाही की केवढा वेळ लावता तुम्ही. पण इथे पेंटिंग्स वगैरे लावले. तुला किती आर्टची वगैरे आवड आहे? मला आठवतं मी शाळेत असताना टीचरनी मला, ड्रॉइंग सब्जेक्ट असायचा ना, तर त्याला मार्क्स नसायचे, ग्रेड्स असायचे. तेव्हा टीचरनी मला बोललं होतं, वैभव तत्वावधी इकडे आ. येस मॅम. व्हॉट वॉज द लाईक व्हॉट यू आर सपोज टू ड्रॉ? आय सेड मॅम द क्वेश्चन वॉज ड्रॉ अ काऊ ग्रेझिंग. गाय गवत खाते. तर त्यांनी माझा असं पेपर दिला, हे गाय आहे का डुक्कर आहे म्हणे. आम्ही तुमचीच वाट बघत होतो, कारण हे बघ देवेत वैभवतत्वादी म्हटलं की प्रार्थना वगैरे असंच. हे बघा ही अशी नेहमी बोलते, त्याच्यामुळे काहीतरी गैरसमज होतात लोकांना. तुला एक मला फक्त प्रश्न विचारायचा आहे, याचं आडनाव तत्ववादी, हा फिल्म करतोय सदाचारी, एवढे गुण आहे त्याच्यात? तो चुकू नये, आडनाव सदाचारी असायला पाहिजे, पण फिल्म तत्ववादी असायला पाहिजे. म्हणजे इन शॉर्ट गुणी आहेच ना, का काही असो. इन शॉर्ट हे दोन्ही गुण त्याच्यात आहेच धरलेले असं. सो आतमध्ये शूटिंग सुरू झालंय. आणि हा नो एंट्रीचा बोर्ड तुम्ही बघताच आहात. सो बघूया आता वाट किती वेळ लागतोय. चला. म्हणून मी नेहमी ॲडमायर करतो वहिदा रहमान यांना. हो. ग्रेसफुल एजिंग काय असतं ते जर बघायचं तर त्यांच्याकडून. मला आठवतं फिनिक्स मॉलला मी होतो 1.5-2 वर्ष आधी. 24-25 वर्षांचा मुलगा त्या इथून गेला आणि माझं असं झालं की
काय होतं हे? हे जर या वयात होतं तर मग